नमस्कार मंडळी। तर मी आज आले आहे इच्छापूर्ती दत्तधाम सिल्वासा येथील या मंदिरामध्ये। तर हा आहे मेन रोड आणि इथे आहे दत्तधाम। तर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। इथून आपण प्रवेश करतो। 5 गुंठ्याच्या प्रशस्त अशा जागेमध्ये हे मंदिर बनलेलं आहे। हे 1 नंबरला छोटंसं नागदेवतेचं मंदिर आहे, गोगा महाराज मंदिर। हे बघा, अशा प्रकारे नागदेवतेचं मंदिर आहे। हे छान छोटंसं टुमदार असं मंदिर बनवलेलं आहे आणि याच्या पुढे औदुंबराच्या वृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे। छान असा डेरेदार औदुंबर वृक्ष आहे आणि त्याच्या खाली ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे। तसेच त्याच्याच बाजूला लगेच हे 2 नारळाची झाडं आहेत आणि त्याच्या मधोमध शिवालय बनवण्यात आलेला आहे। या शिवालयासमोरच मंदिरात अनेक विविध कार्यक्रम होतात, त्यासाठी लागणारा यज्ञकुंडही या शिवालयासमोरच बनवण्यात आलेला आहे। आणि इथून सुरू होत आहे हा दत्तधामचा प्रशस्त सभामंडप। खूप सुंदर छान नाजूक नक्षीकाम याच्यावरती करण्यात आलेलं आहे। हा आहे यज्ञकुंड आणि हा सभामंडप। तर हे इथून सभामंडपाला सुरुवात होते। सुंदर असा सभामंडप, प्रशस्त असे बसण्याची जागा बनवण्यात आलेली आहे लोकांसाठी। इथे ही जे दिसतंय तुम्हाला खाली, इथे पाणी भरून ठेवण्यात येतं, म्हणजे या पाण्यात पाय धुवूनच पुढे जातात लोक। गुरुवारच्या दिवशी असंच असतं इथे। आणि हे बघा, ही बसण्यासाठी सोय केलेली आहे। इथं दत्तबावणी आहे। हे संपूर्ण मंदिराच्या पूर्ण सभामंडपामध्ये बसण्यासाठी ही सोय केलेली आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे दत्तगुरूंचं वचन याच्यावरती अधोरेखित करण्यात आलेलं आहे या भिंतींवरती। तसेच तुम्ही समोर बघू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय विलोभनीय अशी मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। तसेच त्याच्या वरती लिहिले आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे रे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती पंचधातूने बनलेली असून हिच्या खाली ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा 2.25 कोटी श्री स्वामी समर्थ नामाचा जप ठेवण्यात आलेला आहे। तसेच स्वामींच्या डाव्या बाजूला गाभाऱ्याबाहेर या त्यांच्या पादुकांची स्थापना करण्यात आलेली आहे। तसेच विविध देवतांचे फोटोही लावण्यात आलेले आहेत। अखंड महाराष्ट्राचा श्वास असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी हेही इथे तुम्हाला बघायला मिळतील। तसेच त्यांच्या बाजूला रंगावधूत महाराज यांची ही मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। रंगावधूत महाराजांची ही मूर्ती आहे आणि त्याच्या खाली त्यांचा संपूर्ण जीवन प्रवासही लिहिण्यात आलेला आहे। रंगावधूत महाराजांच्याच बाजूला लगेच वसुदेव महाराज सरस्वती यांची ही मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर शिर्डीचे साईबाबा, जलाराम बाबा आणि गजानन महाराज यांच्याही मूर्ती आहेत। अशा प्रकारे आपण दत्तधाममधील सर्व मूर्ती बघितल्या, तसेच मंदिरही बघितले। पण आता ह्या मंदिराला दररोज जी देखरेख चालते ही अरुण महाराज टकले यांच्याकडून केली जाते। या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीबरोबरच इथे लवकरच संत तुकाराम यांची ही मूर्ती स्थापन होणार आहे, जी आता आषाढी वारी गेली त्यामध्ये मूर्ती इथे आलेली आहे, पण तिची स्थापना लवकरच प्राणप्रतिष्ठा केली जाईल मंदिरामध्ये। तर हा होता आजचा व्हिडिओ। तर याचा दुसरा पार्ट लवकरच येणार आहे। तर हा पार्ट तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।